सर्व बंधू भगिनी, धन्यवाद दिसले सर आणि नाईक दादा, या तुमच्यामुळे माझी थोडीशी ओळख इथं मिळाली. मी यशवंत लाकडे, आता नाशिकात का आलो त्याला प्रचंड कारण आहे. मी गेल्या 15 वर्षापासून अनाथ, बेघर, रस्त्यावरील बस स्टँड, रेल्वे स्टेशन, दुकानाच्या आडोशाला गोदाकाठी असलेल्या लोकांसाठी काम करतो. पण हे काम करताना आश्चर्य असं वाटतं, प्रत्येक लोक जात विचारतात. मग ते ठीक आहे, रस्त्यावर राहणारे लोक हे श्रीमंत आहेत, गरीब आहेत हा भाग नसतो. पण बरेच लोक, म्हणजे मला बरेच लोक विचारतात की जात काय, पण त्यांनी विचारलं तर विचारलं, पण अतिशिक्षित सुद्धा विचारतात. आणि मग तेव्हा वाटतं काहीतरी चुकतं माझं. म्हणून मी म्हटलं, मी नाशिककर, नाशिक माझं घर आहे, माझ्या घरात कोणी उपाशी राहू नये आणि माझ्या घरातले लोक रस्त्यावर राहू नये म्हणून छोटासा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी आठवणाला थोडंसं हे छोटंसं कार्य गेल्या 15 वर्षांपासून अखंड चालू आहे. मी सगळ्यांना निमंत्रण देतो, एकदा या मार्गदर्शन करायला आहे. कदाचित तुमच्या अनुभवानुसार मला एक वेगळी गती मिळू शकतं. माझ्याकडे विविध प्रकारचे लोक आहेत. यूपीचे आहेत, दिल्लीचे आहेत, राजस्थानचे आहेत आणि महाराष्ट्राचे विविध भागाचे. फक्त माणसं, मी कुणाला विचारतच नाही जात वगैरे. माणूस दिसला, अडचण असेल म्हटलं या. मग हे आम्ही छोटी सेवा काय करतो, त्याचं राहणं खाणं, अंतरून पांघरून, तेल, साबण, शॅम्पू, ब्रश, पेस्ट, कपडे आणि वैद्यकीय सेवा देऊन हे सगळं करत असतो. शक्यतो पुनर्वसनाचाही भाग असतो. पुनर्वसन आम्ही 2-3 प्रकारे करतो. हे सगळे असलेले लोक यांचा स्वभाव फार हट्टी असतो. मग त्याच्यातून त्यांना त्यांच्याप्रमाणे वागून एक तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे हा पहिला भाग, किंवा कुठेतरी कंपनीमध्ये लावून देणं. तिसरा भाग असतो त्यांना रोजगाराला उभं करणं. रोजगाराला उभं करणं फार कठीण प्रश्न असतात आणि या रोजगाराला इतरांना उभं करता करता व्याजाने पैसे मागून मागून सध्या आता व्याज दर खूप वाढतो. पण एक छोटासा प्रयत्न, हा जो पुरस्कार मिळतो हे आम्हाला एक चालना वाटतं. खरंच असं वाटतं, म्हणजे कोणीतरी सांगतं, सगळ्याच ज्येष्ठ ते समाजसेवक आहेत सगळेच लोक, पण ते सांगतात नाही यशवंत परत तू कर, आणि म्हणून एक प्रेरणा मिळतं. आणि नक्कीच मी तुम्हाला विनंती करतो, आपणास कोणीही रस्त्यावर अनाथ, बेघर, घरातून हाकललेले लोक दिसले तर माझ्यापर्यंत पाठवा. कारण मी घ्यायला येऊ शकत नाही, कारण माझ्याकडे गाडी नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं घ्यायला येणं फार अवघड असतं. आता एका गाडी दिली मला, त्याच्यामुळे तिला 1 महिन्यापासून ती दुसऱ्याची गाडी वापरतोय. तर म्हणून मी एक विनंती, नम्रपणे विनंती करतो की तुम्हाला असं कोणी दिसलं तर तुम्ही सांगू शकता, नाही आपल्या नाशिकमध्ये असं कोणीतरी काम करतं आहे, चला राहायची सोय आहे आणि सर्व सोय आहे. हा पहिला भाग. पण तो कुठलाही असो, फक्त आता या 15 वर्षाच्या अनुभवानंतर थोडंसं आम्ही त्याच्यात थोडंसं बंधन टाकलं. एक तर तो बेडवर नसावा, दुसरा तो व्यसनी नसावा आणि मानसिक नसावा. कारण या लोकांना सांभाळणं फार अवघड असतं. कारण आम्ही त्या लोकांना तिथं आणल्यानंतर 8 दिवसानंतर त्यांना आम्ही समजून सांगतो की तुम्ही इथले मालक आहात. मग मालक म्हटल्यानंतर त्यांचाही एकदम घोर दाटून येतो. त्यांना वाटतं मला काहीतरी वेगळं मिळालं आणि मग ते एकमेकांची सेवा करतात. तिथली लोकल जे काही काम असतं ते करतात. कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा नोकर नावाचा प्रकार नाही. सगळे तिथले मालक आहेत, सगळे एकमेकांची काळजी घेतात आणि नोकर फक्त मी एकटा असतो. त्याच्यामुळे सगळ्यांचे शिसू सांभाळणं फार अवघड असतं. आणि म्हणून मी एवढं सांगतो की माझे 3 प्रकारचे फक्त व्यक्ती नसून व्यसनीचं एकदम मस्त असतं. व्यसनी लोकांना आतापर्यंत मी खूप आता व्यसनातून बाहेर काढलं, पण नंतर कळतं आता नको. कारण काय असतं की मी जोपर्यंत असतो सेंटरमध्ये तोपर्यंत चांगलं असतं आणि मी गेलो मग यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. कोण कुणाला मारेल कळत नाही आणि तो परत त्रागा सुरू होतो. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता व्यसनी नको. तर परत एकदा विनंती, एकदा या, बघा, आशीर्वाद द्या आणि मार्गदर्शन करा. माझा नंबर एकदा तुम्हाला देतो, तर
कदाचित सर्व माझे ज्येष्ठ आहेत लोक. माझा नंबर आहे 93 73 95 74 35. कुणालाही कोणीही महिला असेल पुरुष असेल तरी चालेल. आणि मी दुसरी विनंती अशी करतो, कोणी गरजू गरीब विद्यार्थी आहे, बाहेरगावचं आहे, शिकायचं आहे पण पैसे नाही, राहायला नाशिकमध्ये जागा नाही, असं जर कोणी असेल विद्यार्थी तर 100% पाठवा. मी राहायची जेवणाची व्यवस्था 100% करतो. फक्त त्या विद्यार्थ्यांनी शिकावं. अपेक्षा आमच्या काहीच नाही. आणि या प्रवासात छोटंसंच काम केलं, फक्त 4,500 लोकांचं पुनर्वसन केलं. नक्कीच विनंती करेल, गोदाकाठी आहे. सुरुवातीला आम्ही वकीलवाडीत भाड्याने घर घेऊन चालवत होतो. सगळं संपल्यानंतर मग महानगरपालिकेला जाग आली की मग त्याने म्हटलं की ठीक आहे, आता हे म्हणजे बंद असलेली अतिशय दुरावस्थेत असलेली शाळा त्यांनी दिली. मग त्या शाळेचं थोडंसं रूपणं आम्ही थोडंसं स्वयशाने बदलवलं आणि आताही ही कार्य चालू आहे. तुम्ही या सगळ्यांच्या साथीची आशीर्वादाची गरज आहे. मी सर्व ज्येष्ठांना आणि इथं मंचावर उपस्थित सगळ्यांना मी विनंती करतो की एकदा आशीर्वाद द्यायला आहे. धन्यवाद.